नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बहुजन मातंग समाजाचे नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे सुपुत्र कैलासवासी विलास गोपले यांची 27वी पुण्यतिथी मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात साजरी करण्यात आली. लाखो बहुजन आणि मातंग समाजाला न्याय मिळावा याकरिता आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजून समाजसेवा केलेले स्वर्गीय बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीमध्ये विलास गोपले यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या युवा नेत्याची जयंती अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणाची ज्योती प्रज्वलित करत मातंग समाज मेळावा घेण्यात आला. अशा या मेळाव्यास क्रांती ज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड, उपाध्यक्ष आशाराम घाटुळ, हरिभाऊ कांबळे, आर के पाटोळे, अशोक अंभोरे, हरिभाऊ गायकवाड, मंगळाबाई साळवे, अनिता इंगळे, कचराबाई लोंढे, शुभाबाई बडवणे, वेणुला अय्यर, मंदाबाई पौल, आरती पाटोळे, रुक्मिणी कांबळे, बीजी गायकवाड, दिनेश पांजगे, आप्पाराव लोकरे, विजयकुमार बारहळीकर, पांडुरंग गायकवाड, उमेश चव्हाण, सुदाम आवाडे, पंडित घोडे, शिवाजी गायकवाड, सुनील झुंबाडे, व्यंकट शिंदे, शेषराव गवळी, मारुती दुधाणे आदी पदाधिकाऱ्यांसह मातंग समाज कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांतिज्योति कुसुमताई गोपले, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुसुमताई गोपले, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मातंग समाज एकजुटीचा विजय असो। मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळालंच पाहिजे। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालंच पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। असं कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। असं कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मातंग समाज एकजुटीचा विजय असो। मातंग समाज एकजुटीचा विजय असो। अखिल भारतीय मातंग संघाचा विजय असो। भारतीय बहुजन आघाडीचा विजय असो। भारतीय टायगर सेनेचा विजय असो। गोपले विद्यार्थी सेनेचा विजय असो। बाबासाहेब गोपले सेनेचा विजय असो। बाबासाहेब गोपले सेनेचा विजय असो। अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, विलास गोपले विद्यार्थी सेना, बाबासाहेब गोपले सेना, भारतीय टायगर सेनेच्या वतीनं आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, वीर जिजाबाई भोसले मार्ग, मानखुर्द, मुंबई 43 आज युवा नेते विलास गोपले यांचे पुण्यस्मरण 27वी पुण्यतिथी आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये आज आपण साजरी करीत आहोत. तसेच मातंग समाजासाठी 8% आरक्षण मिळावं म्हणून आजचा 8% आरक्षण मेळावा आणि विलास गोपले यांची 27वी पुण्यस्मरण आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला विदर्भ मधून आलेले अखिल भारतीय मातंग संघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय वैरागड साहेब, तसेच संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे, तसेच संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष संघटनेचे अखिल भारतीय मातंग संघाचे उमेश चव्हाण, तसेच नवी मुंबई ठाण्याचे अध्यक्ष, हे सर्व ठाणे, पुणे, नवी मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, अंधेरी, घाटकोपर, कुर्ला विभागामधून येऊन विलास बाळाला आज श्रद्धांजली करून 8% आरक्षणच्या मशाल पेटवण्याचं काम गोपले साहेबांनी पेटवलेले आहे. आझाद मैदान आहे ते 8% आरक्षणची मशाल, ती मशाल आपण पदाधिकाऱ्यांना हे 8% आरक्षण मिळावं म्हणून गोपले साहेबांनी 25 वर्ष लढा दिला. त्यासाठी आपण ही क्रांतीची मशाल विलास बाळांना देखील 8% आरक्षणासाठी आई वडिलाला समाजसेवा करण्यासाठी त्या बाळांना साथ दिली, म्हणून विलास बाळाला विसरता येणार नाही. म्हणून आठवण म्हणून ह्या बाबासाहेब गोपले भवनमध्ये विलास बाळाची पुण्यतिथी करीत आहोत. तरी आजचा दुःखाचा दिवस आणि विलास बाळाचा जन्म क्रांतीमध्ये झालेला आहे. म्हणून गोपले साहेबांनी 17 जानेवारी 1982ला जगेंतर समाजासाठी, मरणंतर समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा साहेबांनी 21 ऑगस्ट 2016ला शेवटच्या क्षणापर्यंत जय लहुजी पिवळा झेंडा
8% आरक्षणाची अंतिम यात्रा शेवटपर्यंत साहेबांनी केली. साहेबाच्या पदस्पर्शाला साहेबाच्या पाय पडून शिवाजी पार्क येथे साठेनगर ते शिवाजी पार्क गोखले साहेबाची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळेस मी देखील साहेबाला साहेबाचे 21 तोफाची सलामी, राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिरंगी झेंड्यात साहेबाचे अंत्यसंस्कार झाले. मग या साहेब आपले काही मागाचे तुमच्या घरगुती बाबासाहेब गोखले राहिले नाहीत. गोखले साहेबाला RR पाटलानं, शरद पवारनं, गणेश नाईक साहेबानं, बाबाजानी साहेबांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं राज्यमंत्री देऊन 6 वर्षाचं चेअरमन पद दिलं. साहेब लाल दिव्याच्या गाडीचं राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष राहिले. अशा मंत्र्याच्या दर्जाच्या माणूस तुमच्या घरगुती राहिलेला नाही. तरी आपण साहेब आपला राष्ट्रीय नेता, त्या राष्ट्रीय नेत्याचं कार्य आपण तन मन धनाने करायला पाहिजे. साहेबाने केले अण्णाभाऊ साठे महामंडळ, लहुजी साळवे आयोग, मुक्ता साळवे मुलीचे वसतिगृह, मागाचं मातंग, अण्णाभाऊच्या नावानं पुरस्कार, हे सगळं कुणाला मिळाला कुणाला नाही. तिथंच त्या पर्देमध्ये तुम्ही उतरून ते संपर्क करून घ्या. म्हणून आपल्या समाजावर अन्याय होते. पण ही साहेबाच्या क्रांतीनं उठ मातंगा घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल असं साहेबांनी केलं. म्हणून आपला समाज आज स्वाभिमानानं जगत आहे. नसता तुम्हाला कुणीही विचारलं नसतं, गोखले साहेबांनी क्रांती केली नसती. पण मी देखील एकटी कुसुमताई गोखले आज 6 ते 9 वर्ष पूर्ण साहेबाला झाले. 21 ऑगस्ट 2025ला आता 10वं वर्ष लागलं. की तुम्ही तन मन धनाने त्या ताईला साथ देऊन आपली चळवळ थांबवायची नाही. ही चळवळ तेव्हाच चंद्रसूर्यासारखी आपण तेव्हाच ठेवायची. म्हणजे मिटिंग मेळावे कुठंही आपलं हे केलं पाहिजे. आपण आता विसरता येणार नाही कुसुमताईला, गोखले साहेबाला आणि विलास बाळाला. ही कार्य आमचं महान आहे. कोणी निंदा कोणी वंदा, कुसुमताई गोखल्याच्या चळवळीचा चालू राहील असाच धंदा. की तुमच्या सहकार्यानं मी कुसुमताई गोखल्यानं तुमच्या कार्यकर्त्याच्या महिलाच्या जीवावर मी एकटी मान टाकलेली आहे. तुमच्या मला साथ द्यायला म्हणून तुमच्या विश्वास मी कधी तडीला जाऊ देणार नाही, कधीच वाया. माझ्या देखील शेवटच्या क्षणापर्यंत मी देखील 8% आरक्षणाची क्रांती करून 8% आरक्षण मिळवून दिल्याशिवाय कुसुमताई तुम आगे बढ़ो, कुसुमताई आगे बढ़ो, कुसुमताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोखले आणि कुसुमताई गोखले यांनी स्थापन केलेल्या संघटनेवर राहुल गोखले नामक व्यक्ती आपण संस्थापक अध्यक्ष असल्याचा दावा करून समाजाची दिशाभूल करत आहे. परंतु या व्यक्तीचा संघटनेशी कोणताही संबंध नसल्याने त्याच्यापासून सावध राहावे असं आवाहन यावेळी कुसुमताई गोखले आणि अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड यांनी मातंग समाज बांधवांना केले आहे. क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले प्रतिष्ठान संस्थापक राहुल गोखले, अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी. ह्या राहुल गोखल्याला कोणी ओळखीत का हो? त्यांना संघटना मी स्थापन केली आहे म्हणते. कोण ओळखीत आहे? कोणी सांगा आता. राहुल गोखल्याला कोणी ओळखीत आहे का? मी ओळखीत नाही त्याला. ही संघटना मी स्थापन केलं म्हणतो राहुल गोखले. आम्ही तर ओळखीत नाही कुणाला. आम्ही जी साहेबाच्या चळवळीत आहे ती माझ्या जवळ आहे. संघ अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले प्रतिष्ठान आम्ही अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घ्यायला ते राहुल गोखले. कुठला लांबला आहे. 50 घरं आहेत आमच्या. साहेबांनी 17 जानेवारी 1982ला गाव सोडून आम्ही आला. सोयऱ्यान भावकीचा काही समान ठेवला नाही. सगळं धन दौलत महाडी हवेली सगळं इस्टेट तुम्ही उभारलेली पब्लिक हा माझी. त्या समाजाची दिशाभूल करतो राहुल गोखले. त्याच्यापासून सावध राहा. रात्रीच्या 2-3 वाजाय मला सारखे 10 कॉल करतो. याची दखल आता मला घ्यावं लागेल का नाही? तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आवाज केला तेव्हा आम्ही तुमच्या मागेच आहोत. मी संजय वैरागड, राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ. आज रोजी युवा नेते, लोकनेते विलास बाबासाहेब गोखले यांचा 27वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त महाराष्ट्रातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, जळगाव एकूण सर्व महाराष्ट्रातून आलेले तमाम सर्व समाज बांधव यांच्या वतीने आम्ही सर्वानुमते 17 जानेवारी 1982 पासून अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना आमचे दिवंगत नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब
आणि त्यागमाता क्रांतीज्योती कुसुमताई गोखले मॅडम यांनी या संघटनेचं छोटंसं रोपटं लावून आज या महाराष्ट्रातल्या तमाम मागाचा मातंग केला. मातंग समाजाला सन्मान मिळवून दिला. मातंग समाजाला न्याय, हक्क, अधिकार मिळवून दिले. आणि एवढी मोठी चळवळ ही लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब यांनी चळवळ सुरू केली. आणि तमाम महाराष्ट्राच्या मातंग समाजाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा जर मार्ग दिला असाल तर लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब साहेब. या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या समाज बांधवाला मी सांगू इच्छितो की लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब यांचा त्याग कोणी विसरू शकत नाही. चळवळीमध्ये एकुलता एक मुलगा विलास बाळाचा समर्पण केलं, त्याग केला आणि या चळवळीला त्यांनी अर्पण केलं. या जगात अशा पद्धतीचं त्याग आणि समर्पण करणारं नेतृत्व मातंग समाजाला मिळालेलं आहे. आणि त्यांचे कार्य मातंग समाजाला आर्थिक स्रोत मिळवून देण्यासाठी महामंडळ असेल, मातंग समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, मातंग समाजाच्या अस्मिता म्हणून मुक्ता साळवे नावाचं वसतिगृह सुरू करण्यापासून असेल, क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी महाक्रांतीवीर लवजी साळवे अभ्यासाहेबांची निर्मिती केली. ज्यामधल्या शिफारशीची जर महाराष्ट्र सरकारनं अंमलबजावणी केली असती तर महाराष्ट्रातील मातंग समाजाचा चेहरा मोहरा हा वेगळा असता. परंतु दुर्दैव महाराष्ट्राच्या तत्कालीन शासनाने आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केली नाही. आणि म्हणून आज रोजी आम्हाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी जी क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब यांनी निर्माण केली, आरक्षण चळवळीचे निर्माते क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब. आता असा मोठा इतिहास, मोठा लढा असलेल्या लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब या गोखले परिवाराचा हा त्याग आहे. आताच त्यागमाता क्रांतीज्योती कुसुमताई गोखले मॅडम यांनी सांगितलं की मुंबईतील कुठेतरी असणारा राहुल गोखले यांनी या चळवळीचं राष्ट्रीय नेतृत्व असल्याचं म्हणणं केलेलं आहे. आज तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना माझी या निमित्तानं क्रांतीज्योती कुसुमताई गोखले मॅडम यांच्या आदेशाने मी सूचना करू इच्छितो की विलास बाबासाहेब गोखले हे एकमेव क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेब, त्यागमाता कुसुमताई गोखले मॅडम यांचे चिरंजीव एकमेव वारस होते. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.